पोलिसांचं पोलिससाठी काय-काय लागतं? तुम्हाला किती हाईट पाहिजे? तुम्हाला डॉक्युमेंट चेकिंग वगैरे कशी होती तुमची? आणि मैदानी चाचणी महिलांसाठी कशी राहते? सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. महिलांसाठी 155 इथं हाईट अनिवार्य आहे पोलीस भरतीसाठी आणि ज्या महिला वगैरे त्यांच्याकडे स्पोर्ट वगैरे असतील त्यांना हाईटमध्ये 2.5 सेंटीमीटरची इथे सूट देण्यात येते. याच्यामध्ये बघू शकता उंचीसाठी ज्यांच्याकडे स्पोर्ट आहे त्यांना 2.5 सेंटीमीटरपर्यंत हाईटमध्ये सूट देण्यात येते. लेखीसाठी 1च म्हणून कट ऑफ लावण्यात येतो. त्यानंतर त्यांना लेखीचा पेपर होतो. लेखीच्या पेपरसाठी तुम्हाला 100 क्वेश्चन असतात आणि त्यासाठी तुम्हाला 90 मिनिटं देण्यात येते. 90 मिनिटात तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. त्यामध्ये निगेटिव्ह प्रश्न वगैरे काहीच नसतात. त्यानंतर पोलीस भरतीसाठी तुम्हाला अभ्यासक्रम मी सांगतो, यामध्ये बघू शकता तुम्ही. अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण या विषयावर तुम्हाला पोलीस भरतीसाठी प्रश्न पाहायला मिळते. आणि पोलीस, शिपाई, चालक वगैरे सगळ्यांना कागदपत्रामध्ये बघू शकता पोलीस भरतीसाठी तुम्हाला हे डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे. तुम्हाला 10वी बारावीची दोन्ही मार्कशीट लागतील. त्याच्यानंतर डोमोसाईल लागतील, जन्म दाखला म्हणून टीसी वगैरे पण चालेल. त्याच्यानंतर डोमोसाईल पाहिजे तुमच्याकडे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर कास्टमध्ये असेल तर तुमच्यासाठी कास्ट पाहिजे. त्याच्यानंतर कास्ट व्हॅल्यू म्हणजे तुमच्याकडे नॉन असणे अनिवार्य आहे. आणि MSc तुम्हाला लागेल. आणि MSc पण बघू शकता. आणि जे खेळाडू वगैरे असतील त्यांच्यासाठी खेळाडू प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. त्यानंतर EWS वगैरे ज्या पण जातींना येथे नॉनमध्ये मोडतात त्या जाती इथे दिलेल्या बघू शकता. विजा, भजप सगळ्या जातीच्या मध्ये देण्यात आलेले. तर या सगळ्या जातीचं तुम्हाला नॉन असणे आवश्यक आहे. कास्टच्या नंतर तुम्हाला नॉन पाहिजे. आणि जे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त तर त्यांना इथे ज्यांच्याकडे NC सर्टिफिकेट असतो त्यांना पोलीस भरतीमध्ये 5 मार्क फ्रीचे भेटतात बोगस गुण म्हणून. आणि तुमच्याकडे NCC असेल तर नक्कीच तुम्हाला पोलीस भरतीसाठी 5 मार्क भेटतात. आणि महिलांसाठी 800 मीटरला किती मार्क असतो आणि कशानुसार किती कट ऑफ लागतो, तुम्ही जर किती मिनिटात आले, किती कट ऑफ, तुम्हाला किती मार्क पडतात, गोळा किती फेकला 100 मध्ये तुम्ही किती सेकंदात आल्या, तुम्हाला किती मार्क पडतात, एक सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून ऑल वर सिलेक्ट करून घ्या. आणि मागच्या भरती तुमची टोटल किती झाली, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात होत्या, महिला वगैरे असतील ते पण त्यांनी तुम्ही टोटल करायचं, कमेंट करायचं. आणि तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे सगळ्यांनी. पोलीस भरती पॉईंट आहे आपला टेलिग्राम चॅनल. त्या ठिकाणी तुम्हाला नवीन पोलीस भरती रिलेटिव्ह पाहायला मिळणार आहे. आणि नवीन पोलीस भरती सांगायचं झालं तर तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत एक नवीन पोलीस भरती पाहायला मिळणार आहे. ऑक्टोबरमध्ये बऱ्याचपैकी तुम्हाला नवीन पोलीस भरतीच्या हालचाली पाहायला मिळतील. त्यामध्ये तुम्हाला आता पण रिक्त जागांचा अहवाल वगैरे काही ठिकाणाचं येत आहे. अकोला झालं, मुंबईचं झालं. मुंबईच्या आता रिक्त जागा 4000 प्लस, म्हणजे आगामी 26-27 ची भरती होणार आहे. त्यामध्ये मुंबई पोलीससाठी तुम्हाला 4000 प्लस जागा पाहायला मिळणार आहे. आणि ऑदर जिल्ह्याच्या आयुक्तालयाचे पण जागा किती रिक्त त्या विषयाने हळूहळू आता सहसा हालचाली चालू झालेल्या आहे. अशा प्रकारे नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि होमगार्ड भरती पण तुम्हाला एक नाशिक कुंभमेळ्याच्या आधी लय मोठी होमगार्ड भरती पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचे भरपूर विद्यार्थी असणार आहे. अशा प्रकारे आपण महिलेसाठी जी पोलीस भरतीसाठी जी आवश्यक पात्रता आहे त्याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितली मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपले चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ.